हे सियाला आधीपासून जर कळत असेल, माहिती असेल, तर त्याच्यातूनही हे टोकाचं पाऊल उचललेलं गेलं असू शकेल. तिच्या मनात वारंवार थंड डोक्याने केलेलं गेलेलं आहे. हे घडणं, असं कोणीतरी कड्यावरून पडून कुणाला तरी धक्का देऊन पाडणं, ही गोष्ट तिच्या मनात तर कितीदा तरी घडलेली असेल. त्यामुळे चैतन्याला मिळवण्यासाठी काहीही टोकाला जाऊन मी करू शकते. मला पाहिजे असलेली गोष्टी बाय हुक और क्रूक पाहिजेच आहे मला, असं जे एक मानसिकता असते, त्याच्यातूनही हे ऑब्सेसिव्ह थॉट की मला हवं म्हणजे हवंच आहे हे. चित्रपटांचा तरुण पिढीवर असणारा प्रभाव वादातीत आहे. तो होतोच होतो. डेटिंग ॲपवर जाता किंवा तुम्ही मॅरेज ब्युरोमध्ये जाता. तुम्हाला प्रपोजल जरी तिथून येत असेल, तरी तुम्ही त्या फॅमिलीची बाहेरून माहिती काढणं खूप गरजेचं आहे. नमस्कार, द ऑड इव्हनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आणि मी त्याच विषयावर बोलणार आहे ज्याची गेल्या 2 दिवसामध्ये पुण्यामध्ये प्रचंड चर्चा आहे. 25 वर्षाच्या केतन अगरवालची 20 वर्षाच्या प्रेयसीने तिच्या प्रियकरासोबत मिळून हत्या केली. या सगळ्यामध्ये फक्त गुन्हा म्हणून बघायची गरज आहे का? तर अजिबात नाही. याच्या मागे इतरही अनेक गोष्टी आहेत, अनेक कोण आहेत, गुंतागुंतीचे नातेसंबंध आहेत. आणि याच सगळ्यामध्ये बोलण्यासाठी माझ्यासोबत मानसशास्त्रज्ञ आहेत तृप्ती जोशी कुलश्रेष्ठ. आपण त्यांच्याशी बोलूया आणि या सगळ्यामधले काही महत्त्वाचे अँगल समजून घेऊया. मॅम, खूप खूप स्वागत आणि इतक्या कमी वेळामध्ये तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल आभार. अगदी पहिला प्रश्न मला विचारायचा आहे तो म्हणजे ही सगळी घटना जेव्हा बघतो ना, तेव्हा एक गोष्ट ही सातत्याने दिसत होती, ती म्हणजे हा जो मुलगा आहे केतन, त्याचे वडीलही म्हणत होते की वारंवार तो सांगत होता त्याच्या पालकांना की ही मुलगी माझ्याशी भांडते किंवा ही माझ्याशी चांगल्या पद्धतीचं वर्तन करत नाही. आणि असं करूनही घरातले म्हणत होते की नाही, हे नातं आपल्याला जपायचं आहे किंवा कंटिन्यू करायचं आहे. तर हा पालकांमधला आणि मुलांमधला संवादाचा अभाव किंवा समजून न घेणं, हे पण एक कारण ठरू शकतं का? नक्कीच. ह्याच्यामध्ये संवादाचा अभाव हे कारण ठरू शकतं. पण त्याच्यापूर्वी एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. व्यवहाराच्या दृष्टीने जुळवलेले नातेसंबंध हे इतिहासकालीन काळापासून घडलेलंच आहे. तर या व्यापार दृष्टीने किंवा व्यावहारिक दृष्टीने असे नातेसंबंध ठरवले जातात. तर या लग्नामध्ये पण भावनिक दृष्ट्यापेक्षा व्यवहार संबंध जपलेले असावेत असं दिसतंय. त्यामुळे मूल जेव्हा सांगतंय, की इथं मला काहीतरी धोका जाणवतोय किंवा मला हे जुळत नाहीये माझं, हे सगळं सांगताना सुरुवातीला वाटणारी ॲडजस्टमेंट किंवा ओळख नसल्यामुळं होणारे तणाव, या दृष्टीनेच हे सगळं बघितलं गेलं असावं. त्यामुळं तिच्यात काहीतरी धोका आहे असं वाटलेलं नसेल असं वाटतंय. त्यामुळे पालकांनी त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं असं म्हणण्यापेक्षा, तिथे एक तुम्ही सामंजस्याने घ्या. होत असतं ॲडजस्टमेंट. हळू-हळू ओळख वाढेल तसं जुळवून घेतलं जातं. हा पूर्वकाळपासून पालक मुलांना देत असलेला सल्ला तिथं दिला गेलेला आहे असं मला वाटतं. मॅम, हे सगळं एका बाजूला असताना म्हणजे त्या मुलीचे सुद्धा एका मुलासोबत म्हणजे प्रेमसंबंध होते किंवा ती मुलगी सुद्धा मानसिकदृष्ट्या या नात्यामध्ये खुश नव्हती. त्यामुळे तिनेही कदाचित पालकांशी संवाद साधायचा प्रयत्न केला असेल, हा एक मुद्दा अर्थात अंदाज. किंवा त्यांना ते माहिती पण नसेल. त्यामुळे ह्याच्यामध्ये परत एकदा तोच मुद्दा की पालक आणि मुलांचं जे नातं असतं, विशेषतः 20 वर्षांची म्हणजे काही फार मोठी पण नव्हती. तर हे नातं आणि ह्याचे परिणाम अशा पद्धतीने होऊ शकतात का? इथे ह्या गोष्टीमध्ये एक आपलं लक्षात घेतलं पाहिजे, की जेव्हा लहानपणापासून तुमच्या नातं कसं डेव्हलप होत जातं त्याच्यावर पालक आणि मुलांमध्ये, यावर या गोष्टी अवलंबून आहेत. म्हणजे प्रश्न हा नातेसंबंधांचा खूप मोठा झाला. पण लहानपणी तुम्हाला पाहिजे असलेली एखादी गोष्ट आणि ती मिळवण्यासाठी तुम्ही केलेला संवाद, ह्या कशा गोष्टी झालेल्या असतील. म्हणजे सिया आणि तिच्या वडिलांमध्ये, की एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजेच असं केलं गेल्यामुळं आताही तोच हट्ट धरला जातोय का? किंवा त्यांनी खरं तर ते सगळं मांडलं होतं का, इथपासून प्रश्न आहे. आपण या सगळ्या घटनेचा जो उहापोह करतोय त्याच्यामध्ये माध्यमातून आलेली माहिती, हाच आपला बेस आहे. आपल्याला अजून 2 दिवसांमध्ये खरी परिस्थिती काय आहे? तिची भूमिका काय आहे? किंवा बाकीच्यांची भूमिका काय आहे? हे आपल्याला अजून क्लिअर नाहीये. ह्याच्यात अजूनही पदर असू शकतील, ते पुढे उलगडले जाऊ शकतील. पण आपल्याला मागितली गेलेली गोष्ट ही इमोशनल अ, आपली मानसिकता, भावना यापेक्षा जर व्यवहारालाच महत्त्व दिलं जाणार आहे, हे सियाला आधीपासून जर कळत असेल, माहिती असेल, तर त्याच्यातूनही हे टोकाचं पाऊल उचललेलं गेलं असू शकेल. किंवा मला पाहिजे असलेली गोष्टी बाय हुक और क्रूक पाहिजेच आहे मला, असं जे एक मानसिकता असते,
त्याच्यातूनही हा ऑब्सेसिव्ह थॉट की मला हवं आहे म्हणजे हवंच आहे हे. ह्याच्यातून तयार झालेली मानसिकता पण याच्यामध्ये असू शकेल असं मला वाटतं. म्हणजे जर आपण उदाहरण घेतलं तर डर चित्रपट आहे किंवा प्रत्यक्षात घडलेली घटना म्हणली तर रिंकू पाटीलची आहे. तर या घटनांमध्ये मला पाहिजे असलेली गोष्ट मिळवण्यासाठी जे केलेले प्रयत्न आहेत, ऑब्सेसिव्ह थॉट्स आहेत, हे आपल्या सर्व डोळ्यासमोर आहेत. त्यामुळे चैतन्याला मिळवण्यासाठी काहीही टोकाला जाऊन मी करू शकते, ही भूमिका हे ऑब्सेसिव्ह थॉट्सच दाखवतात. अ, हे आपण याच्याबद्दल बोलतोय, पण याच्यामध्ये ना परत एकदा तोच मुद्दा येतो, की एकीकडे आता आपण बघतो, की म्हणजे मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीयेत आणि अशा वेळी अरेंज मॅरेज ठरवताना त्या मुलीला किंवा मुलांना घरच्यांनी काय बोललं पाहिजे? त्यांच्यात कुठल्या मुद्द्यांवरती चर्चा व्हायला हवी? तर यावेळी ते आधी तर लग्न ठरवण्यापूर्वी जर तुम्ही अरेंज मॅरेजमध्ये जाताय, तर आधी तर कोणालाही समोर आणण्याच्या आधी तुम्हाला काय हवंय याचा विचार केला गेला पाहिजे. की आपण पूर्वीही ह्याच्यावर बऱ्याच वेळा चर्चा केलेली आहे, की मुलीच्या अपेक्षा काय आहेत? मुलीला कशा प्रकारचा मुलगा हवा आहे किंवा मुलाला कशा प्रकारची मुलगी हवी आहे? याचा पालक आणि मुलांनी आधीच बसून विचार केलेला असला पाहिजे. आपण एखादं स्थळ समोर आणतोय आणि मग ते साच्यात बसवतोय, असं होऊ शकत नाही. आधी आपला साचा तयार झाला पाहिजे, की मला कसं हवंय? मला कदाचित स्त्रियाची गरज ही एखादं मातब्बर श्रीमंत स्थळ अशी नसेल, तिच्या अपेक्षा अजून काही असतील. पण त्याची कल्पना पालकांना होती का? तर ही सगळी कल्पना, हा चर्चा जी आहे ना, ती पालक आणि मुलांमध्ये झाली पाहिजे. दुसरी गोष्ट आहे पालकांना सतत असं वाटत राहणं, की तुला काय कळणार आहे? तुझ्या आयुष्याचे निर्णय मी घेणार आहे. मला जास्त कळतं. मी ह्याचा तुझ्यासाठी निर्णय घेऊ शकतो. ही आता पूर्वीसारखा असा काळ राहिलेला नाही. मुलांना आत्तापर्यंत जेवढं फ्रीडम मिळालेलं असतं, त्या ह्याच्यातून एवढा आयुष्याचा मोठा निर्णय मी माझा घेणार आहे, ही भूमिका तर त्यांची निश्चित आलेली असते. त्याच्यामुळे एक तर माझा निर्णय, अदरवाईज मला काही सांगायचं नाही. हे टोकाचे दोन्हीही ज्या भूमिका आहेत, या धोक्याच्याच आहेत. तर मुलांनी घेतलेल्या निर्णयाला सुद्धा होला हो म्हणण्यापेक्षा पालकांनी आपण तुझ्या निर्णयाचाही उहापोह करूया. तू का हा निर्णय घेतला ह्याची चर्चा होणं. अ, किंवा जे काही तिने निवडलेला मुलगा असेल त्याची बॅकग्राऊंड चेक करणं, ह्या सगळ्या गोष्टीही व्हायलाच हव्यात. आता तू निवडलाय तर तुझी जबाबदारी आहे असंही करायची काहीच गरज नाहीये. तर तिने आणलेलं प्रपोजल आहे किंवा तुम्ही आणलेलं प्रपोजल आहे. त्याच्यानंतरची प्रोसेस ही दोन्ही सेमच असली पाहिजे. दुसरी गोष्ट हो, नाही म्हणताना खूप इंटेन्सिटी स्ट्राँग असताना, की मला हवंच आहे हे किंवा मला हे नाहीच म्हणायचंय. हे असे टोकाचे निर्णय डिक्लेअर केल्यातून पण असे आततायी निर्णय घेतले जाऊ शकतात. त्याऐवजी काही काळ जाऊ दिला, तर मग आपण एकमेकांचं ऐकून घेणं, एकमेकांच्या निर्णयाची परत एकदा शहानिशा करणं, अशा गोष्टी करू शकतो. आणि हे करण्यासाठी परत एकदा पालक आणि मुलांमध्ये खूप चांगला बॉन्ड असणं, खूप चांगला संवाद असणं, मोकळं वातावरण घरात असणं, एकमेकांच्या निर्णयांसाठी किंवा मतांसाठी रिस्पेक्ट असणं, या गोष्टी असणं अत्यंत आवश्यक. पण मग हे वातावरण तयार करण्यासाठी, हा बॉन्ड तयार करण्यासाठी याची तयारी म्हणजे अनेक वर्ष आधीपासून करावी लागत असेल, तर मग जशी-जशी मुलं वयात येतात किंवा टीनेजमध्ये येतात, त्याच्यानंतर हे बॉन्ड कसा तयार करायचा? ही गोष्ट खूप लहानपणापासून झालेली आहे. म्हणजे आपल्या मुलांना निर्णय घ्यायला शिकवणं, ही गोष्ट अचानक तुम्ही 18 वर्ष झाले, आता तू तुझे निर्णय घे, 20 वर्ष झाले, आता तुला काय ठरवायचंय ठरव, असं म्हणण्याच्या ऐवजी ही सगळे डिसिजन जे आहे ते लहानपणापासून. म्हणजे तुला एखाद्या ट्युशनला जायचंय की नाही? किंवा तुला एखादी गोष्ट का हवी आहे? तुला एखादी मैत्रीण तू का निवडली आहे? किती छोट्या-छोट्या गोष्टी असतात, की तुम्ही या 3री-4थी पासून मुलांचे हळू-हळू डिसिजन्स आपण डेव्हलप करू शकतो. त्यांना फायनान्शियल बॅकग्राऊंडसाठी आपण ट्रेनिंग देऊ शकतो, की तुला का निर्णय घ्यायचा आहे? ही गोष्ट आपण का नाही घेतली पाहिजे आणि ही गोष्ट आपण का घेतोय? आपण तू एखादी मैत्रीण निवडली तर का निवडली आहेस? तू त्याच्यातलं काय चांगलं बघितलंय? ह्या कितीतरी आपल्याला स्कोप आहे जिथं आपण हळू-हळू डिसिजन मेकिंग मुलांचं डेव्हलप करू शकतो. आणि मग ते त्यांच्या योग्य वयात जेव्हा करियर किंवा नोकरी किंवा लग्न असे मोठे डिसिजन घेईपर्यंत त्यांची पूर्ण तयारी झालेली असते. अचानक दिलेल्या मोकळीकीने त्यांना तेवढी मोकळीकीचा फायदा घेण्याएवढं त्यांचं सामर्थ्य आपण वाढवलंय का? त्यांची आपण तेवढी एम्पॉवरमेंट केली आहे का? हे बघणंही गरजेचं आहे ना. या सगळ्या म्हणजे तुम्ही जे म्हणालात, की एकतर अ, व्यवहारातनं ठरवलेले नातेसंबंध आणि ही सगळीच बॅकग्राऊंड याला आहे. पण जेव्हा ही सगळी केस वाचली, तेव्हा एक गोष्ट सातत्याने दिसत होती, की बालीला जाऊन प्री वेडिंग शूट करणं किंवा
कोट्यवधी रुपयांचा पॅलेस बुक करणं, विमानं बुक करणं, म्हणजे ह्याला एक मोठा आर्थिक सुद्धा या सगळ्याच्या पाठीमागे आर्थिक असलेली चांगली परिस्थिती, मग या सगळ्या आणि वरती होणारा सोशल मीडियाचा प्रभाव, अशा पद्धतीने क्राईम सिरीज, क्राईम थ्रिलर सगळे आता बरेचसे चर्चेमध्ये असतात. तर अशा सगळ्या गोष्टी बघून अशा कुठे आयडिया येऊ शकतात किंवा याचा परिणाम होतो मनावर? म्हणजे आपण जर खूप काळ पूर्वीच्या काळी एक दुजे के लिए पिक्चर पाहिला. त्याच्यानंतर हा एकदा वाद आला होता, की एक दुजे की हा चित्रपट समाजातली परिस्थिती, समाजातल्या घटना बघून तयार केलेला होता का ते बघून समाजातल्या घटना वाढल्या. डर चित्रपटानंतर परत तीच चर्चा आलेली होती. तर चित्रपटांचा तरुण पिढीवर असणारा प्रभाव वादातीत आहे. तो होतोच होतो. त्याच्यातनं काही आयडियाज मिळतात. त्याच्याने इम्प्लिमेंटेशनमध्ये त्यांना जास्त अधिक आयडियाज येत असतील, अजून कशा पद्धतीने करायचे ह्याचे मार्ग कळत असतील. पण हे दोन्ही आहे. समाजात माध्यमातून हे सगळं क्राईम वाढतोय हेही आहे आणि ह्या सगळ्या सीरीज जर बघितल्या तर ते समाज मध्ये घडलेले असतात आणि ते दाखवलेलं असतं हेही खरंच आहे. म्हणजे चित्रपटांचा आणि समाज आणि आता जे YouTube आणि किंवा सीरीजमध्ये जे अजून काय म्हणतो आपण त्याला, क्रूरता दाखवली जाते. पूर्वी ज्या गोष्टी थोड्या सौम्य प्रकारे दाखवल्या जायच्या, आता रक्त किंवा खून, मारामाऱ्या हे सगळं दाखवताना खूप जास्त लेव्हलला जाऊन क्रूरतेने दाखवलं जातं आणि त्याचाही प्रभाव मुलांवर आहेच आहे, निश्चितच आहे. सोशल मीडिया म्हणजे कारण त्या मुलीने हे सगळं केल्यानंतर सुद्धा तिने सोशल मीडियावरती स्टेटस अपडेट केले की तुम्हाला सोडून का गेलास, किंवा तो तिच्या अर्थात नाट्याचा सगळा बनावाचा भाग असेल, पण त्यापूर्वी सुद्धा त्या दोघांचे ज्या पद्धतीने फोटोज आहेत, ज्या पद्धतीने ती सगळी स्टोरी रंगवण्यात आली, सोशल मीडियाचा किती इम्पॅक्ट असतो अशा गोष्टींवर? सोशल मीडियाचा इम्पॅक्ट या गोष्टीवर आहेच आहे. आता ह्याच्यातलं परत एक धोकादायक गोष्ट अशी असते, की ह्याच्यातल्या किती गोष्टी एआय तयार करून टाकतं आणि त्या कितपत खऱ्या टाकलेल्या आहेत ह्याची शहानिशा करणं खूप अवघड आहे आपल्याला. अ, पण ह्याच्यात अशा प्रकारे करताना काय एक थंडपणा आपल्याला दिसतो. कशामुळं हा थंडपणा दिसू शकतो? तर आपल्याला ती गोष्ट धक्कादायक आहे कारण आपण ती पहिल्यांदा पाहतो. ही गोष्ट जर थंड मनाने, थंड डोक्याने आणि एक प्लॅन केलेली असेल, तर हे घडणं, असं कोणीतरी कड्यावरून पडून कुणाला तरी धक्का देऊन पाडणं, ही गोष्ट तिच्या मनात तर कितीदा तरी घडलेली असेल. हो ना? आपण ते पहिल्यांदा पाहिल्याने धक्का बसतो. पण वारंवार एखादी गोष्ट विचार केल्याने, परत-परत तिच्या मनात ते सगळे थॉट्स येऊन गेल्याने किंवा ती घटना येऊन गेल्याने, त्यावेळेस जेव्हा खरं घडलं, तेव्हा ते त्याच्यामध्ये शॉक बसण्यासारखं काही तिच्यासाठी राहिलेलंच नसावं आणि त्याच्यातून हा थंडपणा दिसणं आणि शांतपणा जो दिसतोय असं निदान मीडियामधून आपल्याला कळतंय, समोर येतंय. ते बघून तरी असं वाटतं, की या सगळ्यामागं ही कारणं आहेत, की तिच्या मनात वारंवार थंड डोक्याने केलेलं गेलेलं आहे, प्लॅन केलेला आहे, त्याच्यामुळे झालेलं आहे. हे लग्न ठरल्यानंतर म्हणजे मी जसं सुरुवातीला पण म्हटलं पहिला प्रश्न, की त्या मुलाच्या वडिलांनी सांगितलं म्हणून आपण हा प्रश्न घेतोय, की तो अस्वस्थ होता किंवा तो म्हणत होता, की आमच्यात वाद होत आहेत. मग अशा वेळी जर लग्न ठरलेल्या तुमच्या मुलाचं किंवा मुलीचे पार्टनरसोबत वाद होत असतील किंवा लग्न होण्याच्या आधीच जर या गोष्टी आणि क्लॅशेस समोर येत असतील आणि ते जर तितके खुश नसतील त्या अवस्थेमध्ये सुद्धा, तर अशा वेळी त्यांनी काउन्सिलरकडे जावं का? आणि कुठल्या गोष्टी पालकांसाठी अशा आहेत, की अरे दिस इज समथिंग डिफरंट, आपण जरा विचार करायला हवा? अ, आता आपण ना फक्त पूर्वी मॅरेज काउन्सिलिंग हा शब्द होता. आता हा मॅरेज काउन्सिलिंग आणि रिलेशनशिप काउन्सिलिंग आहे. कारण तुम्ही कोर्टशिपमध्ये असायचा काळ सुद्धा एखाद्या लग्नामध्ये पूर्वी असल्यानंतर जेवढा असायचा त्याच्यापेक्षा जास्त असतो. म्हणजे पूर्वी लग्नानंतर 3 वर्षानंतर, 4 वर्षानंतर जर वाद होत असतील, 2 वर्षानंतर, तर आता हे लोकं कोर्टशिपमध्ये किंवा रिलेशनशिपमध्ये 7-7, 8-8 वर्ष असतात. त्यामुळे या 7-8 वर्षात आपल्या स्वभावाचे कोणतेही पैलू लपणं शक्य नाही. सुरुवातीला तुम्ही लग्न ठरलं आणि एक 6 महिन्यात लग्न झालं, 4 महिन्यात लग्न झालं, तर तुम्ही समोरच्या माणसासमोर खूप चांगली तुमची जी बाजू आहे तीच मांडाल. तुम्ही स्वतःला खूप ॲडजस्ट कराल त्या समोरच्या माणसासाठी. पण जेव्हा तुम्ही 7-7, 8-8 वर्ष सोबत राहाल किंवा दीर्घकाळ तुम्ही सोबत राहता, तेव्हा अशा सगळ्या बाजू समोर येणं साहजिकच आहे. पूर्वी जो एक ऑकवर्डनेस होता लग्न ठरल्यानंतर, एक ती मोकळीक नसल्यामुळं, तसं आता नवीन पिढीला राहिलेलं नाही. नवीन पिढी एकदा लग्न ठरल्यानंतर किंवा रिलेशनशिपमध्ये असताना पण एकमेकांबरोबर खूप मोकळेपणाने बोलत असते आणि मग जे हे मोकळेपणा असतो त्याच्यातून परत काही
बाजू समोर येणं, आपली आपली मतं मांडली जाणं आणि मग मतमतांतर होणं हे घडणारच आहे. अशा वेळी लग्न झालं नाही, मग काय आत्ता काम करायचंय असा विचार करण्यापेक्षा रिलेशनशिप काउन्सिलिंगच्या दृष्टीने त्यांचं समुपदेशन होणं गरजेचं आहे. आणि खरं तर रिलेशनशिप काउन्सिलिंग जास्त चांगल्या प्रकारे होऊ शकतं, कारण आपल्याला विचार करायला वाव आहे. जोपर्यंत लग्न होत नाहीये, तोपर्यंत तुमच्याकडे वाव आहे. खरंच आपण एकमेकांना सुटेबल आहोत का? कदाचित निर्णय घेताना आपण भावनेच्या आधारे निर्णय घेतला असेल, की नाही मला ही खूपच आवडतीये. का आवडतीये? नाही आवडतीये त्याच्यामागे काही कारण नाहीये. माझ्या स्वप्नातलीच आहे ना असं वाटणं, हे सगळं घडून येऊ शकतं. पण एवढ्यावर तुमचा संसार होऊ शकत नाही किंवा तुम्ही आयुष्य काढू शकत नाही. तर तुमचं खरंच एकमेकांचे स्वभाव, तुमचे पर्सनॅलिटीज एकमेकांना मॅच होतायत का? तुमच्या एकमेकांची स्वप्न मॅच होतायत का? हे सगळं बघणं खूप गरजेचं आहे. आणि घरचे कदाचित आता लग्न ठरलंय म्हणून समाजात काय नाव खराब होईल, लोक काय म्हणतील या भीतीने पुढं-पुढं न्यायला लावतील सगळं. बघू पुढं जमेल हळू-हळू, एकत्र राहिल्यावर म्हणतील. पण एवढे जर क्लिअर कट रेड फ्लॅग्स दिसत असतील, तर निश्चितच परत एकदा आपल्या निर्णयाला रिव्हिजिट करणं, परत एकदा त्या सगळ्या निर्णयाचा विचार फिरून करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्याच्यात काउन्सिलरचा रोल ह्याच्यासाठी महत्त्वाचा असतो, कारण काउन्सिलर एक थर्ड पर्सन असतो. तो कोणताही निर्णय घेऊन बसलेला नसतो. म्हणजे या दोघांना आता लग्नासाठी तयार करायचंच आहे किंवा हे लग्न तुटलं पाहिजे. ह्याच्यातला कोणताही निर्णय तो घेऊन बसलेला नसतो. तर काउन्सिलर नेहमी एक थर्ड पर्सन असतो, जो तुम्हाला जास्तीत जास्त चांगला निर्णय घेण्यासाठी मदत करू शकतो. त्यामुळं जेव्हा लग्न ठरल्यावर सुद्धा जर अशा प्रकारचे कॉन्फ्लिक्ट्स होत असतील, जर एखाद्याला दोघांपैकी एकाला क्लिअर कळत असेल, की हे जुळत नाहीये, तर त्याच वेळी थांबून योग्य प्रकारे व्यावसायिक मदत घेणं, प्रोफेशनल सल्ला घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मग परत मी याला जोडून एक मुद्दा असा विचारला होता, की असे कुठले मुद्दे आहेत, की जे त्यांच्या आजूबाजूचे समजा त्या दोघांना नाही लक्षात येते. त्यांना असं वाटतंय, की ही साधीच भांडणं आहेत. पण घरच्यांनी कुठल्या गोष्टीत लक्ष घातलं पाहिजे, की नाही हे थोडंसं वेगळं आहे किंवा हे थोडंसं जास्त ताणलं जातंय, तर आपण कोणाकडे तरी जाऊया किंवा ह्या गोष्टी जरा समजून घ्यायला हव्यात. याच्यामध्ये आपल्याला जेव्हा आपण बहीण-भावंडं पण घरात एकत्र राहत असतो, तेव्हा बहीण-भावांची जी छोटी-छोटी मतं-मतांतर असतील, तुझं माझं वस्तू घेण्यावरूनची गोष्टी असतील, ह्या छोट्या गोष्टी सगळ्यांच्याच घरात घडत असतात. तसं सेम कुठल्याही नात्यांमध्ये आई आणि मुलाच्या नात्यामध्ये पण हे घडू शकतं. पण किंवा जसं लग्न ठरल्यानंतर पण होत असेल. पण ही छोट्या-छोट्या गोष्टी म्हणजे काय पाहिजे एकमेकांना, की म्हणजे लग्न अशा पद्धतीने झालं पाहिजे का तशा पद्धतीने झालं पाहिजे, किंवा कपडे घेण्यावरून किंवा आता नवीन 2 जर फॅमिलीज एकत्र येत असतील, तर थोडेसे काही जुळवताना होणाऱ्या गोष्टी लग्नघरात ज्या होतात, त्या होणं साहजिकच आहे. पण जिथं त्याला आतून आवाज येतोय, की ही माझ्यासाठी योग्य आहे की नाही? किंवा हे टोकाची भांडणं होतायत किंवा मी मनातून दुखावला जातोय वारंवार किंवा मी म्हणतोय ते हिच्यापर्यंत पोहोचत नाहीये. ज्या पर्सनॅलिटी रिलेटेड, ज्या आयुष्याच्या रिलेटेड ज्या गोष्टी समोर येताना वाद होतायत. एखादा स्वभावाचा असा कंगोरा, जो त्याला समजतोय ह्या स्वभावासोबत तर मी राहू शकत नाही. एखादी सवय जी समोरच्याला अजिबात सहन होत नाहीये. हे सगळे जे मुद्दे आहेत, हे पालकांनी वेळीच लक्षात अ, घेण्यासारखे आहेत. आणि असे जर मुद्दे असतील, तर त्याच्यात लक्ष घालणं गरजेचं आहे. ते मुद्दे पुढे होतील आपोआप ॲडजस्ट. आमच्या वेळेस नाही का झाले? त्यांच्या वेळेसचा काळच वेगळा होता. आताचा काळ वेगळा आहे. त्यामुळं होतील मॅनेज आपोआप असं म्हणण्यापेक्षा बसून बोलणं गरजेचं आहे. काहीही गृहीत धरण्याच्या ऐवजी. एखादी व्यक्ती इतक्या टोकापर्यंत जाते, म्हणजे विरोध करता येत नाही किंवा अ, घरच्यांना समजा समजवता नाही येते किंवा ती गोष्ट नाही टाळता येते, म्हणून ती गोष्ट किंवा त्या व्यक्तीला संपवण्यापर्यंत जाते आणि ह्या टोकापर्यंत पोहोचते, की अक्षरशः विवेक गमावून बसते. ह्या टोकापर्यंत माणूस कधी पोहोचतो? म्हणजे ही अवस्था कधी येते? कोणत्याही गोष्टीसाठी ना वेगवेगळे पर्याय उपलब्धच असतात. म्हणजे कोणतीही एक गोष्ट एकच पर्याय घेऊन येतच नाही. देअर आर डिफरंट डोअर्स. तर आपल्याला त्याच्यातला कुठला मार्ग निवडायचा आहे हे आपल्या हातात असतं. कदाचित पहिल्या त्या क्षणी खूप जोरात वाटूनही गेलं असेल, की हा मरूनच गेला तर काही प्रश्न सुटतील किंवा प्रश्न आपोआप परिस्थितीने सोडवून टाकतील. पण हा विचार एकदा आल्यानंतर बसून त्या अ, विचाराचा, त्या मार्गाचा विचार करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही फक्त इमोशननी विचार करत असाल, की तुम्ही विचार नाहीत. तुम्ही फक्त इमोशनली म्हणत असाल, की प्रश्न आपोआप सोडावा. आई-वडिलांना तोंड देणं शक्यच नाहीये मला.
मी आई-वडिलांशी बोलू शकत नाही आणि त्याच्यापेक्षा हे असं आपोआप सिच्युएशननीच प्रश्न सोडवला तर बरं होईल. असं जेव्हा विचार केला जातो, तेव्हा अ, ह्या घटना घडतात असं मला वाटतं. आपल्या आयुष्यात कायमच एखादी घटना वेगवेगळे पर्याय घेऊन येत असते. पण आपण त्या पर्यायांचा बसून विचार करणं, की याचे कॉन्सिक्वेन्सेस काय होतील? आता जरी हा सिच्युएशननी हा गेला तर माझे प्रश्न आपोआप सुटतील किंवा माझं मला पाहिजे त्या मुलाशी लग्न होईल असं वाटून जाऊ शकतं. पण 50% चान्सेस आहेत, की हे सगळं आपोआप धकून जाईल. पण 50% चान्सेस तर असे होतेच, की हे सगळं उघडकीस येईल. शेवटी ते काही सगळे निष्णात गुन्हेगार नव्हते, की हे सगळं आपोआप संपून जाणार होतं. पण भावनेचा विचार, इमोशन्स ओव्हर थॉट्स जेव्हा होतायत ना, तेव्हा हा निर्णय घेतला जातो, की माझा विचार सांगतोय. म्हणजे आपण एक त्यांच्या जेनझीच्या भाषेत विचार केला किंवा म्हणायचं झालं, तर मुझे क्या लगा च्या ऐवजी मैंने क्या सोचा जास्त गरजेचं आहे. मला वाटलं, की हे असं होऊन जाईल. मला वाटलं हे असं झालं तर माझा प्रश्न आपोआपच सुटेल. हा गेला तर माझा प्रश्न आपोआपच सुटेल. पण मी विचार काय केला, खरंच असा प्रश्न सुटेल का? खरंच ह्याचे कॉन्सिक्वेन्सेस माझं आणि मला पाहिजे असलेल्या मुलाचं लग्न होण्यातच शेवट होईल का? की ह्याचे कॉन्सिक्वेन्सेस आमच्या कुणाचंच आयुष्य सुरळीत झालं नाही, सगळ्यांचीच आयुष्य उद्ध्वस्त झाली. अशातही होईल हा विचार महत्त्वाचा आहे. पण जेव्हा इमोशन्स ओव्हर थॉट्स येतात ना, तेव्हा असा आततायी विचार केला जातो आणि असे टोकाचे निर्णय घेतले जातात. आता या सगळ्याचा परिणाम म्हणजे मी असं म्हणत नाही की एका घटनेने खूप मोठा परिणाम होतो. पण आपण एक मध्ये मुंबईची घटना बघितली की बिर्याणीवरती कलिंगड खाल्लं आणि त्याच्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर कारण वेगळं समोर आलं. पण लोकांच्या मनात इतकी भीती निर्माण झाली की जवळपास 8-15 दिवस जेवढे काही टरबूज, कलिंगड होते ते सगळे विकलेच गेले नाहीत. मला उदाहरण याच्यासाठी टरबूज किंवा कलिंगड यांची विक्री झाली नाही. अरेंज मॅरेजबद्दल अजूनही म्हणजे तरुणांच्या मनात विशेषतः असे खूप कन्फ्युजन असतं, की एखाद्या माहिती नसणाऱ्या व्यक्तीसोबत आपल्याला आयुष्य काढायचंय आणि अशा घटना जेव्हा समोर येतात, केतन अगरवाल सारख्या घटना होतात, तर त्यामुळे ही भीती वाढेल असं वाटतं का? आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका ना ह्याच्यामध्ये माध्यमांची आहे. माध्यमांनी आणलेल्या माहितीचा भडीमार इतका असतो, की मग अशा प्रकारचं अविश्वासाचं वातावरण तयार होतं. पण खरं पाहायला गेलं तर अशा प्रकारच्या घटना पहिल्यांदाच घडल्यात असे नाहीच आहे. अशा प्रकारच्याही घटना घडलेल्या आहेत आणि काही जसे मुलींना मारण्यात आलेल्या घटना पण घडलेल्या आहेत. ह्या घटना नवीन नाहीयेत. पण आत्ता या घटनेचा रेटा जास्त असल्यामुळं कदाचित काही काळापुरतं हे अविश्वासाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता पण आहे. पण आपण एका घटनेवरून सगळ्यांना त्याच तराजूत तोलणं आणि अविश्वासाने नात्याची सुरुवात करणं हे बरोबर होणार नाही. तर आपण काळजी घेणं, व्यवस्थित अंधपणाने कुणावरच विश्वास ठेवण्यापेक्षा वेळोवेळी आलेले रेड फ्लॅग्स बघणं, की आपल्याला खरंच जुळतंय का? माझी जोडीदाराच्या निवडीबाबत माझी झालेली तयारी व्यवस्थित आहे का? मी जोडीदाराची निवड करताना मला स्वतःला बाजूला ठेवून काही समाजासाठी काही एक्स्ट्रा ॲडजस्टमेंट करतोय, जी मला पुढे निभावता येणार नाही, असं काही करतोय का? किंवा मी माझ्या मनातल्या भावना दाबून कुणासाठी तरी अ, हा निर्णय स्वीकारतोय, असं काही होतंय का? ह्या परिमाणांची काळजी घेणं गरजेचं आहे, ना की एका घटनेमुळं आपल्या मनात अविश्वासाचं वातावरण तयार व्हायला पाहिजे. आणि मग जेव्हा अशी प्रकरणं घडतात, तर मुलांनी आणि पालकांनी आपल्या बाबतीत असं होऊ नये, तर यासाठी काय पुढच्या काळामध्ये नेमकी काळजी घ्यावी, कसा संवाद ठेवावा आणि कसं या गोष्टींना डील करावं? अशी घटना घडली असली काय, नसली काय, ह्याच्या बाबतीतले प्रिकॉशनरी मेजर्स आणि एक सिस्टमॅटिक अरेंज मॅरेज होण्यासाठीचे जे टप्पे आहेत, ते टप्पे म्हणजे पहिल्यांदा आपण पालकांच्या आणि मुलांच्या ज्या आपल्या भावना आहेत किंवा आपले परिमाणं आहेत, ती एकतर नक्की व्हायला पाहिजे, की मला काय हवंय, माझ्या अपेक्षा काय आहेत, पालकांच्या अपेक्षा काय आहेत, कारण शेवटी मुलगी घरात येणार आहे, तर पालकांच्या अपेक्षा काय आहेत? आणि मग त्याच्यानंतर तुमची एक अपेक्षांची लिस्ट तयार व्हायला पाहिजे, की मला कशा प्रकारची मुलगी माझ्या घरात ॲडजस्ट होईल. सेम मुलीच्या बाबतीत पण आहे. कशा प्रकारचा मुलगा माझ्यासाठी योग्य राहील. हे निर्णय झाल्यानंतर जेव्हा तुम्ही डेटिंग ॲपवर जाता किंवा तुम्ही अ, वेगवेगळ्या मॅरेज ब्युरोमध्ये जाता किंवा डिजिटल मॅरेज ब्युरोमध्ये जाता, तेव्हा तुम्हाला प्रपोजल जरी तिथून येत असेल, तरी तुम्ही त्या फॅमिलीची बाहेरून माहिती काढणं खूप गरजेचं आहे. आणि ती बाहेरून माहिती काढून स्वभावाबाबत असेल, फायनान्शियल गोष्टींबाबत असेल,
त्यांच्या कर्ज प्रकरणं, व्याज प्रकरणं जे काही असतील त्याची माहिती घेणं आहे. ह्या सगळ्याची माहिती घेऊन त्या फॅमिलीची व्यवस्थित ओळख करून घेऊन, कोणीतरी मध्ये जर एखादी फॅमिली असेल जी त्यांना पण ओळखत असेल, तुम्हाला ओळखत असेल तर फार उत्तम आहे. पण आजकालच्या जगात आता लांब-लांब सगळे गेल्यामुळं हे होईलच असं नाही. पूर्वी हे सहज व्हायचं. पण आता नाही झालं तरी निदान त्याच्या नोकरीच्या जागेवरून, तिच्या नोकरीच्या जागेवरून माहिती घेणं आणि मग पुढं जाणं हे खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये पालकांनीही दोघांनीही मोकळेपणाने बोलणं आणि मुलांनीही एकमेकांशी मोकळेपणाने बोलणं हे खूप गरजेचं आहे. परत-परत चेक केलं पाहिजे, की तू तुझ्या मर्जीनी आणि पालक त्यांच्या मर्जीनी सगळ्यांच्या होकाराने हे लग्न घडतंय का? हे मॅरेजमध्ये खूप महत्त्वाचं आहे. आणि जर लग्न ठरल्यानंतर पण जर आपल्याला जाणवत असेल, की आधी वाटलं होतं 1-2 भेटींमध्ये, पण आता नाही जाणवत आहे, तर परत एकदा सगळ्यांनी एकत्र येऊन या निर्णयाचा परत एकदा फेरविचार करणं आणि मग पुढे जाणं हे खूप गरजेचं आहे. शेवटी कितीही आपण काळजी घेतली तरी अपघात घडू शकतातच. त्यामुळे अपघात होऊ नये म्हणून आपण काळजी घेऊ शकतो. पण अपघात होतात म्हणून आपण आपले आयुष्य बंद करत नाही, प्रवास बंद करत करत नाही. तशा अशा घटनांवरून कायमस्वरूपी अविश्वासाचं वातावरण मनात तयार करायची गरज नाहीये. पण असे काही संवाद सगळ्या दोन्ही फॅमिलीजमध्ये, पालक आणि मुलांमध्ये ह्या सगळा संवाद आहे, जो ही सगळी गोष्ट पुढे नेऊ शकतो, खंबीरपणे पुढे नेऊ शकतो असं मला वाटतं. थँक्यू सो मच मॅम. तुम्ही या इतक्या महत्त्वाच्या विषयावरती आज बोललात आणि तुमचा वेळ दिलात. ऑड इव्हनकडनं तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद.